राज्यामध्ये एकीकडे गॅसची कमतरता आहे तर दुसरीकडे गॅसचा काळा बाजार केला जातोय। भिवंडीमधल्या वडपे इथं गॅस सिलेंडरचा काळा बाजार आता उघडकीस आलाय आणि यावेळी जिल्हा नियंत्रण शिधा विभागाने धाड टाकली आणि 84 सिलेंडरसह 3 टेम्पो यावेळी जप्त केले। टेम्पो आणि एका छोट्या गाडीमधनं बेकायदेशीरपणे हा सगळा काळा बाजार सुरू होता। ही गॅसची विक्री केली जात होती। ही कारवाई आता केली आहे। या प्रकरणी 2 जणांवर कारवाई झाली आहे तर दुसरीकडे भंडाऱ्यामध्ये हॉटेल आणि खानावळींवर छापा टाकला गेलाय। या कारवाईमध्ये व्यावसायिक कामासाठी शासन अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होतोय असं धक्कादायक वास्तव समोर आलंय। एकूण 3 ठिकाणी कारवाई केली आहे। 8 सिलेंडर जप्त केलेले आहेत। सिलेंडरची काळाबाजारी होत आहे आणि जे सिलेंडर आहेत ते जादा दराने म्हणजे किमतीपेक्षा अनावश्यक जास्त किमतीने ते विकणार आहेत आणि विकतात अशी आम्हाला खबर भेटली होती। त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली आणि इथे आम्हाला 3 टेम्पो आढळलेत। त्या टेम्पोमध्ये आम्हाला एकूण 84 सिलेंडर आढळून आले। त्याच्यामध्ये विविध कंपनीचे आहेत म्हणजे जसं की भारत गॅस, HP कंपनीचे, गो गॅस आणि गॅस वन। तर हे आम्ही सर्व सिलेंडर जप्त केलेले आहेत। राज्यामध्ये मुबलक घरगुती गॅस सिलेंडरचा साठा आहे असा दावा राज्य सरकारने केलाय। मात्र गावागावामध्ये गॅस वितरण केंद्रासमोर गर्दी काही कमी होत नाहीये। दिवसेंदिवस ही गर्दी वाढत चालली आहे। आज सुद्धा गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा ज्या आहेत त्या काही कमी होताना दिसत नाहीयेत। ठाण्याच्या अगदी उच्चभ्रू सोसायटीमध्ये गॅस वितरण कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती। गॅस कंपनीच्या ॲपद्वारे गॅस सिलेंडर बुकिंग होत नाही अशी ग्राहकांची तक्रार आहे। नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यामध्ये मोवाड इथं राम इंडियन गॅस एजन्सी समोर सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। पुण्यात सुद्धा गॅस एजन्सीच्या बाहेर मोठ्या रांगा असलेल्या पाहायला मिळाल्या। घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा आता आहे त्याच्यामुळे पुणेकरांनी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। तर खाली सिंधुदुर्गामध्ये इथं घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठी धावपळ केली आहे। अनेक ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। धाराशिवमध्ये मुबलक गॅस पुरवठा आहे असं प्रशासनानं सांगितलं गेलंय। मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद केलेला आहे। त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची स्थिती तयार झालेली आहे। नांदेडमध्ये सुद्धा गॅस टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतायत। गॅस मिळवण्यासाठी एजन्सी बाहेर नागरिकांनी इथे सुद्धा रांगा लावल्या होत्या। थेट साताऱ्यात जातोय। इथं कराडला सलग 5व्या दिवशी गॅससाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। कराडला विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये वाद झालेले पाहायला मिळाले। शिर्डी जवळच्या बाभळेश्वर इथे गॅस एजन्सी जवळ नागरिकांची प्रचंड झुंबड झाली होती आणि वादावादी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा केला होता। टाक्यांचं वितरण केलं होतं। यवतमाळमध्ये घरगुती गॅससाठी नागरिक तासनतास रांगेत उभे होते। तर वाशिम जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर बुक करणारे सर्व्हर ठप्प झाले आणि ऑनलाईन बुकिंग होत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय। आता याच गॅस सिलेंडरवरनं जोरदार राजकारण सुरू झालंय। गॅस सिलेंडरवरनं काँग्रेस जाणीवपूर्वक भीती पसरवताय असा प्रयत्न करताय असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे। तर खोटे आरोप करून भाजप जबाबदारी टाळू शकत नाही असा पलटवार काँग्रेसने केलाय। देश हित के इस महत्वपूर्ण काम में भी फिर एक बार फेल हो गई। कांग्रेस पूरी कोशिश कर रही है कि देश में पैनिक क्रिएट हो, देश मुश्किल में फंस जाए और उसके बाद कांग्रेस भर भर कर मोदी को गाली। वितरणातल्या त्रुटीमुळे हे नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे। वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयाने, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही। सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीला ब्रेक लावला त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना सगळ्यात मोठा फटका बसलाय।
गॅस सिलेंडर अभावी आता हॉटेल व्यावसायिकांनी अनेक पदार्थ आपल्या मेनूतनं बाद करून टाकलेले आहेत. त्यांचे दर सुद्धा काही प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय. तेव्हा खवय्यांच्या खिशाला आता झळ बसलीय. समोसा, कचोरी, चना पोहे हे सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ आता भाव खात आहेत. नागपूरमधल्या प्रसिद्ध श्रद्धा समोसा सेंटरच्या मालकानं सुद्धा आता पदार्थांच्या दरामध्ये वाढ केली आहे. समोसा, कचोरी, बटाटा वडा, पालक वडा, चना पोहे अशा सगळ्या पदार्थांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. आता यामुळे नेमकं महागलंय काय काय ते आपण पाहतोय त्याच्या किमतीसहित. नाश्ता महागलाय. पूर्वीचे दर काय होते? समोसेचे दर होते 35 रुपये प्लेट, 2 समोसे यायचे. आता 40 रुपये झालेत, 5 रुपये त्यामध्ये वाढलेले आहेत. 2 समोशामागे 5 रुपये वाढलेत. त्यानंतर कचोरीचे पूर्वीचे दर होते 33 रुपये प्लेट, तर आताचे दर झालेले आहेत 40 रुपये प्लेट. जवळपास 7 रुपयांनी कचोरी महागलेली आहे. बटाटा वडा पूर्वीचे दर होते 35 रुपये प्लेट, समोसे सारखेच त्याचे 40 झालेले आहेत. 5 रुपयांनी बटाटा वडा महागलेला आहे. पालक वडा 35 रुपये प्लेट होता, तो सुद्धा 40 रुपये प्लेटने झालेला आहे. 5-5 रुपये तळणीचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्वीचे दर पोह्यांचे होते 35 रुपये चना पोहे, आणि आता झालेले आहेत 40 रुपये. 35 रुपयांचा नाश्ता आता 40 रुपयाला मिळणार आहे. 5 रुपये प्रत्येकाच्या खिशात न वाढल्याचं पाहायला मिळत आहे. आधी मी घेतले होते 15 रुपयांनी, आता 20 रुपयांनी घेतले. बरं, ही तुम्हाला परवडणारी दरवाढ आहे? 5 खूप छान, खूप छान. दरवाढ झालेली आहे, तुम्हाला परवडणार आहे? हां ठीक आहे ना, चालणार ना. आता एवढ्या मागे एवढं चालणारच आहे ना, चालणार आहे. रेट तो बड़े हैं और नहीं बढ़ना चाहिए कि पर अब क्या कर सकते हैं. LPGचा तुटवडा झालेला आहे. अजून इनडायरेक्टली सगळं काही महाग झालेलं आहे, म्हणून आम्ही रेट वाढवलेला आहे. कॉस्टिंग पण वाढलेली आहे, आम्हाला पुरत नाही आहे म्हणून आम्ही रेट वाढवलेले आहे. बरं, तुम्हाला LPGची किती मागणी असतं, किती पुरवठा होता, तुम्हाला आता ते मिळत आहे का? आम्हाला डेली 6 ते 7 LPG सिलेंडर लागतात, पण आता काही पण मिळत नाही आहे. ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन केलेलं आहे, पण ते पण बरोबर नाही आहे. म्हणून आमची रिक्वेस्ट एवढीच आहे का नॉर्मल झाली पाहिजे. काही पदार्थ महागले तर काही पदार्थ गायब झालेत. ते गायब कोणते कोणते झालेत आपण पाहूया. त्यातला पहिला पदार्थ आहे ते म्हणजे पोहे. पोहे नाश्त्याच्या मेनूतनं गायब झालेले आहेत. पोह्यांसोबतच समोसा, काही ठिकाणी समोसा मिळतोय तर काही ठिकाणी समोसा अगदी गायब झालाय, तळलाच जात नाहीये. तळणीचे काही पदार्थ, कचोरी सुद्धा तळणीला तेल जास्त लागतं आणि तेलासोबत हीट जास्त लागते, म्हणून समोसाही गायब झालाय, कचोरी गायब झालेली आहे. त्याचबरोबर आलू बोंडा, वड्यासारखाच प्रकार असतो, तो सुद्धा गायब झालाय. वडा सुद्धा काही ठिकाणी हॉटेलमध्ये मिळत नाहीये. वडापाववरही परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर पाव, कारण पावासाठी भट्टी लावावी लागते, त्याला जास्त इंधन लागतं. पाव सुद्धा काही ठिकाणी आता मिळत नाहीये, त्याच्यामुळे फक्त वडे खाऊन लोकांना राहावं लागतंय. साऊथ इंडियन पदार्थ, डोसा, इडली यासारखे पदार्थ सुद्धा काही ठिकाणी दिसत नाहीयेत, कारण त्याला कंटिन्युअस हीट द्यावी लागते आणि म्हणून ते पदार्थ मेन्यूमधनं गायब झालेत. त्याचबरोबर उपमा, उत्तप्पम, उपीट काहीही म्हणतो आपण, ते सुद्धा मिळत नाहीये. ते सुद्धा पदार्थ काही ठिकाणी सापडत नाहीयेत. तर मुंबईमध्ये रोजच्या वापरामध्ये असलेला पाव सुद्धा आता मुंबईकरांच्या ताटातनं गायब होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतल्या 70% बेकरी बंद झालेल्या आहेत. वरळीमध्ये तब्बल 3 बेकरी बंद झाल्याचं कळत आहे. म्हणजे आता परिस्थिती गॅस आजचा दिवस पुरेल एवढाच गॅस माझ्या शिल्लक आहे. आता आजचं संपल्यानंतर उद्यापासून मला बंद करण्याचीच पाळी आहे ते, आणि काहीच दुसरा ऑप्शनच नाही माझ्याकडे. ज्या दिवसापासून कमर्शियल सिलेंडर बंद झाला ना, म्हणजे यायचा बंद झाला, त्या दिवसापासून मी बाकीचा माल, मिठा माल बंद करून टाकला सगळं. म्हणजे उदाहरणार्थ की घारी, बटर, टोस्ट, नान, कटाई या वस्तू मी बंदच केल्या ॲक्च्युली त्या दिवसापासून. फक्त पाव ही अशी जीवनावश्यक वस्तू आहे की सगळ्यांना त्याची जरूरत आहे, म्हणून फक्त पावाचं उत्पादन मी चालू ठेवलं आहे. बेकरीज उत्पादनाला तर द्यायलाच पाहिजे, कारण अनेक लोक असे आहेत की संध्याकाळच्याला चहा पाव खाऊनही झोपतात. आपण म्हणतो मुंबई उपाशी राहत नाही, ती ह्या पद्धतीने राहत नाही. अगदी 4 नानकटाई आणि चहा घेऊनही झोपणारी लोक आहेत. 2-4 पाव खाऊन, एक साधा वडा घेऊन, एक चहा घेऊन आपलं रात्रीचं जेवण त्या अशा पद्धतीने करणारे आहेत. जगभरातल्या साई भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमध्ये आता साई संस्थानला सुद्धा याच व्यावसायिक गॅस सिलेंडरची झळ बसली आहे.
शिर्डीमध्ये साई भक्तांसाठी लाडूच्या प्रसादाची विक्री केली जाते. मात्र सध्या प्रत्येक भाविकाला केवळ एकच लाडूचं पाकिट देण्यात येईल असा निर्णय संस्थाननं घेतलाय. गॅस टंचाई आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई संस्थाननं प्रसादालयामधल्या भोजन व्यवस्थेत मोठा बदल करायचा निर्णय घेतलाय. यापुढे प्रसाद भोजनामध्ये 2 भाज्यांऐवजी एकच भाजी, त्याचबरोबर डाळ भाताऐवजी तांदळाची खिचडी दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये यापूर्वी आपण 2 भाज्या देत होतो, आता एकच भाजी आजपासून सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे डाळ भाताऐवजी आपण खिचडी किंवा पुलाव असंही आपण सुरू केलेलं आहे. यापूर्वी आपण लाडू प्रसाद जो आहे जेवढा पाहिजे तेवढा आपण देत होतो, परंतु आता आपण एका भक्ताला एकच लाडू प्रसाद हा